आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाला बुलढाण्यात तडे गेले, ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले। तर महामार्ग प्रशासनाला एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूया। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ठिकठिकाणी मोठमोठी भगदाड पडली आहे। मी बुलढाण्यातील खामगाव शेगाव या मार्गावरील ओव्हरब्रिजवर उभा आहे आणि या ओव्हरब्रिजची अवस्था आपण देखील पाहू शकता। कशा पद्धतीनं या पुलावर अशा मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत। खामगाव पासून मलकापूर पर्यंतच्या 50 किलोमीटरच्या या रस्त्यावर मोठ्या संख्येत खड्डे पडले असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मुंबई नागपूर या महामार्गाचे चौपदरीकरण करून या रस्त्याला अच्छे दिन आणले खरे, मात्र कंत्राटदाराच्या या निकृष्ट कामाचा फटका थेट या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोसावा लागतोय। त्यामुळे खड्ड्यामुळे पावसामध्ये पाणी साचल्यानंतर जर का एखादा मोठा अपघात घडला आणि त्यातून जर का मोठी जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कुणाची असेल असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।